पण आमच्या जिंदगीत आहे ना तीच शॉपिंग आहे. फुलं घे, पिशव्या घे, फुलं घे, पिशव्या घे. काही जण गुलाब घेतलेला आहे 200 रुपये किलोनी 2 किलो. बघा म्हणजे रेट कसे चालू आहेत मार्केट मधले. जे सकाळी मार्केटवरून आलो, पावसात भिजलो. परत कोल्ड फायर आणाय गेलो बॅ करायला, पावसात भिजलो. परत बर्थडेचं नाव आणाय गेलो, परत बी पावसात भिजलो. ना आता गोडाऊनला आलोय रिंग घ्यायला, परत बी पावसात भिजलोय. दिवसभर नुसता काय पाऊस थांबायचं नावच घ्यायना. पण आणि आमका नेमका काय विषय होत आहे माहिती का? आमका जेव्हा का काम होत आहे ना, लय काम होत आहे ना, तेव्हाच असा पाऊस येत आहे आणि आमच्या कामाचा सगळा सत्यानाश करून जात आहे. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये. बाय द वे, बऱ्याच दिवसानंतर परत एकदा भागाने डिसाईड केलेलं आहे की आता चॅनलवर परत एकदा कामाचे कंटेंट येणार आहेत. कारण की सध्या तरी कुठं काय बाहेर जाणं फिरणं नाहीये, म्हणून म्हणलं कामाचे तरी कंटेंट आपल्या चॅनलवर अपलोड करावं. आणि आता सध्या तेच गुलटेकडीला आलतो, म्हणलं थोडंफार मटेरियल घ्यायचं होतं, म्हणलं त्याच्याच निमित्ताने आपला व्लॉग पण होऊन जाईल. सो बाय द वे आलतो सकाळ सकाळ, कारण की आता काय सध्या दुसरी कामं तर नाहीयेत. बाकीच्या कशाचं काय ब्लॉग टाकावून कसलं काय करावं, म्हणून म्हणलं आपला कामाचं तरी एखादा ब्लॉग होऊन जाऊ द्या. आजारी तरी पण काम कष्ट करणं गरजेचं आहे, कंपल्सरी. कष्ट इज रेग्युलर गाईज. आता एवढा पाऊस लागला तरी पावसात गाडीवर आलोय. आणि हे बघा गाईजांना, हे बघा हे सगळं चिखलाने भरलेले, तरी पण इथं यावं लागतंय आणि काम करावेच लागतं. सो बाय द वे जातो आत, कसं काय फुलांचे रेट आहेत आणि कसं काय असतं मार्केटमध्ये ते आज सगळं तुम्हाला एक्सप्लोअर करतो. सो चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. स्टे ट्यून. नुसता चिक गाईज आणलो. कसं आहे मार्केटमध्ये नुसतं फुलांची कमीच नाही. काही जण गुलाब घेतलेला आहे 200 रुपये किलोनी 2 किलो. बघा म्हणजे रेट कसे चालू आहेत मार्केट मधले. नुसती लुटालुटी चालू आहे. असे भरपूर प्रकारची फुलं आहेत तिथं आणि आपल्याला काही एवढी लागत नाहीत. आता फक्त पांढराच भेटाना. आपली शॉपिंग झालेली आहे. शॉपिंग अर्धा 1 तास लागला. बरेच रेट मध्ये लय महाग फुलं भेटली, पण भेटली जाऊ द्या, वेळेला लागते. पण आमच्या जिंदगीत आहे ना तीच शॉपिंग आहे. फुलं घे, पिशव्या घे, फुलं घे, पिशव्या घे. आमच्या जिंदगीत दुसरी आम्हाला कपड्याची शॉपिंग, बुटाची शॉपिंग आणि कसली खाण्यापिण्याची शॉपिंगच माहित नाही. या मार्केटला फुलं घेऊन जा, असली शॉपिंग जिंदगीत चालू आहे. जिंदगीच्या अशा वळणावरती आहे की शॉपिंग म्हणलं की आम्हाला नुसती फुलं आठवतात, बाकीचं काही कळतच नाही. सो बाय द वे पॉईंटवर येऊ की झालेलं आहे आता घेतलेलं आहे बरेच मटेरियल. मे बी जर काम दाखवण्यात आलं तर दाखवतो, बट जर नाही दाखवू शकलो तर बघूयात काहीतरी दाखवूयात. आता या मटेरियलचं काम पण तुम्हाला ब्लॉग मध्ये ऍड करतो. बरेच दिवस झालं कामाचे ब्लॉग नाही आले. जातो घरी, कटिंग आली, दुसरं आलं, बाकीच्या कामाचं बाकीचं मटेरियल आलं. आता आज दिवसभर तोच राडा चालणार. सो स्टे ट्यून गाईज. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा आणि बघत राहावा. तर आफ्टर लई टाइम नमस्कार गाईजांनो. सो फायनली आत्ता गोडाऊनला आलेलो आहे आणि म्हणलं थोडंफार मटेरियल काहीतरी काढून घ्यावा. आणि दिवसभराची अशिरीत झाली की 5वी-6वी वेळ भिजायची. दिवस झालं पाऊसच थांबा नाही. आणि ज्या दिवशी असं कामाचा लोड असतो त्या दिवशीच असे पावसाचे काहीतरी वांदे सुरू असतात. तर जवळपास 3ऱ्या-4थ्यांदा कपडे बदलतोय आणि आता पण परत तशीच वेळ आली. आता घरी जाऊन परत कपडे बदलावं लागतात. जे सकाळी मार्केटवरून आलो, पावसात भिजलो. परत कोल्ड फायर आणाय गेलो बॅ करायला, पावसात भिजलो. परत बर्थडेचं नाव आणाय गेलो, परत बी पावसात भिजलो. ना आता गोडाऊनला आलोय रिंग घ्यायला, परत बी पावसात भिजलोय. दिवसभर नुसता काय पाऊस थांबायचं नावच घ्यायना. पण विषय असेच की कामं करावं लागतात, कष्टाला पर्याय नाही. आपल्यात कष्ट करायचे लय ताकद आहे, म्हणून आपण नुसते कष्ट करतो. बाकी पाऊस बिऊस न बघता, दिवस रात्र न बघता कष्ट चालू आहेत आपले. कष्टाला यश भेटत नाही ती वेगळी गोष्ट आहे, पण विषय असा आहे की करावं लागतात. सो बघत राहा. आता इथून थोडं मटेरियल घेतो आणि काम पण तुम्हाला दाखवतोच आजच्या व्लॉग मध्ये. बऱ्याच दिवसानंतर कामाचा व्लॉग येतोय. सो स्टे ट्यून गाईज. आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. एवढा पसारा झालाय, काय सापडत बी नाही लवकर.
हे काय हे दिसतंय श्रावण घर काढ ना तू एक इकडं हातला हे काय हे आहे की बघ ना घे ते साईडला दुसरा कुठे सो बाय द वे अजून जास्तच पाऊस चालू झाला परत एकदा तर एवढ्या पावसात पाऊस थांबायचं नावच घ्याय नाही दिवस झालं नुसतं सकाळपासून चालू आहे सो बघूयात अजून एकदा पावसात भिजत जाऊयात आणि आता काय करावं लागतात भिजत कामं म्हणा कशी काय म्हणा कामं करणं गरजेचं आहे आणि न ऊन वारा पाऊस वारा काय असतं ते न कसल्या धारा काही न बघता आपण कामासोबत एकनिष्ठ राहतो सो तशीच कंडिशन आहे आज पण करावंच लागेल मंडळांना आत्ता सध्या आपण ह्या गाडीवर सध्या 2-2, 4-4 पोती वाहतोय आणि एवढे मोठे सेटअप काय असते ते ह्याच्या वाहतोय थोड्या दिवसात 4 व्हीलरमध्ये जेव्हा व्लॉग असे 100 केला व्लॉग जाते ना तेव्हा दाखवतो मग काय असते आयुष्य ना आराम सो त्यासाठी तुमचा सपोर्ट दिसला पाहिजे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा आणि आता डायरेक्ट थेट लोकेशनवर भेटूया आणि मे बी काम फायनल झाल्यावरच तुम्हाला रिझल्ट दाखवतो तोपर्यंत 0 व्लॉगिंग कारण की एकदा कामाकडे लक्ष दिलं की कामाकडेच लक्ष द्यायचं व्लॉग काढत असलं की व्लॉगच काढायचं असा विषय बघा मागचं सगळं काम सोडून आता व्लॉग करतोय कारण की व्लॉग नेसेसरी आणि कामावर गेल्यावर काम नेसेसरी तास झालं बसलोय पाऊसच जायना आज दिवसभर असला पाऊस चालू आहे असंच कामाच्या टायमातच असे अडथळे आपले निर्माण होतात पण चालायचंच पाऊस या रिमझिम धारा आणि असं फक्त आम्ही कामात असल्यावरच येतं आम्ही फिराय जायचे प्लॅन केले की पाऊस कुठं गायब असतो काय माहिती पाऊसच नसतो निवांत जायचं उन्हात आणायचं माघारी यायचं आणि जेव्हा कामधंदे असतात तेव्हा पावसाने असा कार घालायचा आपलं नशीबच तसं आहे कुठलीच गोष्ट आपल्याला सुखी भेटत नाही एकतर ती गोष्ट प्राप्त करायला लय घासावं तरी लागते नाही तर नशिबाच्या तरी जीवावर सोडावं लागतं काय आता काय करावं जाऊ द्या तुम्ही आपलं बघत राहावा तुम्ही एन्जॉय करत राहावा आम्ही पण आता पावसाला एन्जॉय करतो आणि निघतो इथनं पावसातच भिजत जातो आणि 5व्या वेळेस कपडे बदलतो आणि परत कामावर येतो आणि बर्थडेचं पूर्ण काम झालं की तुम्हाला दाखवतो तोपर्यंत बघत राहावा आणि आमका नेमका काय विषय होत आहे माहिती का हमका जेव्हा का काम होत आहे ना लय काम होत आहे ना तेव्हाच असा पाऊस येत आहे आणि आमच्या कामाचा सगळा सत्यानाश करून जात आहे म्हणून जेव्हा हम बाहेर जायचा प्लॅन करते तेव्हा पाऊस नाही येत आणि जेव्हा हमको काम होत आहे तेव्हा लय पाऊस येत आहे म्हणजे पावसा का गणित ऐसा आहे आमच्या दुष्काळात त्याला पावसाचा 13वा महिना घालायचा असतो पण काय आता काय जाणं पाऊस कमी झालेला आहे आणि ह्याच पद्धतीने आम्ही निघतो पण चले तर फायनली काय जाणं अजून काय पाऊस काय गेलेला नाहीये बट काय जावं तर लागणच आपल्याला बघूयात तुम्हाला काम फायनल झालं की दाखवतो एक फायनल व्ह्यू आणि तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा तर फायनली गाईजांनो काम झालेलं आहे आणि फुल व्ह्यू दाखवतो कामाचा पाहिजे कसं वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच तुमच्या पण ऑर्डर असतील तर कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये दरवेळेस नंबर आणि लिंक देतोय फायनली गाईज आत्ता कुठं सगळं काम झालेलं आहे आणि आत्ता साईडला येऊन थांबलोय बट त्यांची एंट्री राहिलेली त्याच्यामुळे अजून आपले कोल्ड फायर आणि हंडीचं काम बाकी त्याच्यामुळे इथं साईडला थांबलोय आणि आज असा विषय झालाय पाऊस आणि असा विषय केलाय ना आमचा नुसता दिवसभर पाऊस चालू आहे आता आमची परिस्थिती सांग रे जरा परिस्थिती सांग खटाळलोय मी म्हणजे नुसतं दिवस ह्याच्यातच गेलाय धावपळीतच गेलाय
आणि आता लगेच लोणीला पण जायचं, थोडं आपल्या घरचं काम होतं. सो बघू तिकडचं आता शूट नाहीच करत मे बी, बिकॉज असलं तर कंटाळ तर असला आलेला आहे ना, म्हणजे खोटं नाही सांगत तुम्हाला. सकाळी 5 वाजल्यापासून जे काम चालू झालंय ना, पावसाच्या राड्यात म्हणा, बाकीच्या राड्यात म्हणा, आतापर्यंत काम तसंच चालू आहे. म्हणजे आज बसायला वेळ नव्हती. सकाळी एकदा जेवलेलो आहे. आता तुम्ही म्हणताना असल्या काय पर्सनल गोष्टी व्लॉगमध्ये शेअर करतोय, पण गायचा आपला व्लॉगच पर्सनली, म्हणून आपण कुठल्या पण गोष्टी शेअर करू शकतो. तर बाय द वे मुद्दा असा की दिवसभर झालं धावपळ चाललेली, म्हणून रेस्ट घ्यावं, त्यामुळे आता तिकडचं काही शूट नाही करत आजच्यासाठी. एवढंच बघूयात आता एंट्रीचं काही सिनेमॅटिक मी तुम्हाला टाकल, तेवढे एन्जॉय करा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करायला विसरू नका. तुमचा भाऊ आजकाल तुमच्यासाठी लय कष्ट घेतोय, कसले पण कंटेंट शोधून आणतोय, म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय द वे डन फॉर द डे. आजच्यासाठी एवढंच. भेटूयात पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि लवकरच आपल्या चॅनलवर आता बाप्पांचा व्लॉग येईलच, बिकॉज एक 6-7 दिवस राहिले त्यांच्या आगमनाचे. लवकरच आपल्या चॅनलवर प्री व्लॉग किंवा आगमनाच्या दिवशीचा व्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. सो म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. सारखं सांगतोय कारण की तुम्ही करत नाहीत गाईज. डन फॉर द डे. गुड नाईट. जेवण करून झोपा, आमचं तर काय झालेलं नाही.